तुमच्या घरी कोणची भाजी बनली? आज तर माझ्या घरी मस्त असं सुरण बनलेलं आहे. त्यासाठी कांदा, खोबरं सर्वात प्रथम भाजून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना खोबरं आणि मूठभर फुटाणे काढून घ्यायचे, म्हणजे एकदम बारीक निघते. त्यानंतर ओल्यामध्ये कोथिंबिरी, भाजलेला कांदा, लसण आणि अद्रक काढून घ्यायचं. त्यानंतर सुरण कापायला घ्यायचं. आता हे सुरण 2-3 महिने जुनं आहे, त्यामुळे कापण्यासाठी थोडं कठीण वाटेल. पण वरचे सालं निघाल्यानंतर हव्या त्या आकाराने याच्या फोडी करून घेऊ शकता. आणि कापायलाही सोपं आहे. जर सुरण चरचर असेल ना तर थोडं उन्हाला ठेवा एखादा तास. पण या ठिकाणी सुरण अजिबात चरचर नाही, तर मी लगेच भाजी बनवणार आहे. तेलामध्ये छान असं हे तळून घ्यायचं आहे. म्हणजे जर काही थोडाफार चरचरपणा असेल ना तर कमी होईल आणि भाजीसुद्धा चवीला एक नंबर लागते. अशा पद्धतीने छान असं तळल्यानंतर थोडं तेल काढून टाकूया. भाजीला जेवढं लागेल ना तेवढंच ठेवूया. त्यामध्ये खडे मसाले परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेलं एक टमाटर यामध्ये घालायचं. त्यामुळे काय होईल, सुरणाचा चरचरपणा अजिबात होणार नाही. म्हणजे जी जीभ चरचर करते ना ती अजिबात होणार नाही. त्यासाठी टमाटर जरूर टाका. त्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्सरच्याच भांड्याला विसळून अगदी थोडं त्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 5 मिनटं बारीक गॅसवर हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे. जर तुम्हाला मसालेदार सुरण खायचं असेल ना तर असंच खाल्लं ना तरी भारी लागते. पण मला या ठिकाणी रस्सा बनवायचा आहे, तर मी त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे. जेवढा रस्सा बनवायचा तेवढं गरम पाणी टाकायचं आणि जोपर्यंत सुरण छान असं शिजत नाही ना, सगळा अर्क त्या रस्स्यामध्ये उतरत नाही, तोपर्यंत शिजून घ्यायचं. जवळपास मी 10 ते 15 मिनटं बारीक ते मीडियम गॅसवर हे सुरण शिजून घेतलं. वरून कोथिंबीर फिरवली, तर या ठिकाणी मस्त अशी सुरणाची भाजी तयार झाली. आता तुम्हालाही कशासोबत खायला आवडते मला कमेंट्स करून जरूर